तशा काही कवी लेखकांच्या आयडेंटिटी असतात ओळख बाजीराव कविता. एखाद्याला सातारची ओळख आहे पण त्याच्या पलीकडची ओळख आज दिनेशच्या आणि माईच्या आणि ह्या सगळ्या पुसेगावच्या माणसांच्या लोकांना आज पाहायला मिळाले. त्यांना याच्या पलीकडे काहीतरी ओळख आहे. त्यांचं कुणी तर नाही म्हणून बोलण्याचं धाडस. दिनेश भाऊ काल माझ्याकडे पुस्तक घेऊन आलेले रॅन्डम, आणि जागेवर नसतानाच रॅन्डमलीच ठेवून गेलेले. ती माणसं तशी आहे, अकृत्रिम प्रेम सगळ्यांचं अकृत्रिम प्रेम, आणि त्यातून जे सहजतेने उभवतं ना ते आवडतं सगळ्यांना. बरोबर ना वागसर? वागसरांची आत्ताच ओळख झाली. ते ज्या पद्धतीने सगळं सांगत होते, प्रॉम्प्टिंग करत होते माईला, माईचे ध्यानात नाही पण वागसरांचे ध्यानात. मामा लोक किती हुशार असतात. लग्नापासून असतात तर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले तिसरा कार्यक्रम जरा समजून घ्या. खऱ्या अर्थानं ज्या एक भाकर तीन चुलीची बीज ज्या अक्षर बेरणीत उगवली ते अक्षर बेरणीचे संपादक बाळासाहेब भोंगले इथे उपस्थित आहेत. बालसाहित्यात अकादमी पर्यंत त्यांचं नाव गेलं ते संजय गायकवाड आहे. नाट्यछटा ज्या आता कालानुरूप कालावघात लुप्त होऊ पाहत आहेत त्याला पुनर्जीवित करायचं काम करणारे श्रीकांतजी पाटील आहेत. आणि खऱ्या अर्थानं मातीतल्या लेखकांना विद्यापीठ व्यवस्थेत आणायचं काम जे संदीपजी सांगळे करतात ते संदीप सांगळे सर इथे उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस मी कविता लिहायला लागलो आणि कविता लिहायला लागल्यानंतर एक 9-10 कविता झाल्या असतील देशमुख सर, आणि नेमका त्याच वेळेस विशाखा नावाचा काव्य पुरस्कार एका कवीला जाहीर झाला. आणि तो कवी आज इथं बसलेला बाळासाहेब. आणि त्यावेळेस मला वाटलं हा कविता संग्रह ह्या नावाचा विशाखा नावाचा काव्य पुरस्कार मला मिळेल का. आणि त्यावेळेस मी त्या पॉप्युलर काय टेक्कन एक पुस्तकाचं दुकान आहे तिथून तो विशाखा नावाचा कविता संग्रह घेतला होता. आणि आपलं नॉलेज त्याप्रमाणेच होतं की हे वाचल्यानंतर नाही का आपल्याला काहीतरी आखलीत भर पडेल आपल्या. तर खरंच त्यावेळेस सर मी मनात ठेवलं होतं आणि आपलं सगळं उलटून टाकलं पाहिजे. विशाखा काव्य पुरस्कार मिळाला एवढंच मला तुमची फार आठवण देत होते. तर अशी सगळी मंडळी आज उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रकाशन विश्वात महिलांचं स्थान बळकट करायचं काम ज्या माईंनी केलेलं आहे. आणि असं तसं नाही केलं 2-3 आपण आरंभश्वर मंडळाचे अध्यक्ष सगळेच आहेत महाराष्ट्रात नाही का. तर त्याच्या पलीकडे जाऊन माईंनी जे काम केले एवढे तेवढे पुस्तक आहे. 600 पुस्तक 600 एवढं कोण करते का. आणि बरं असं नाही की पैसे घेतले पुस्तक छापलं, अजिबात नाही. जेवढे पुस्तकं छापले त्याच्या तिप्पटीनं नाकारले तेव्हाही 600 पुढे आले. आणि काही लोक सर्व लोकप्रियतेच्या नादी लागून कसली पुस्तकं छापतात. पण यांनी नाट्यापासून समीक्षेपासून सगळ्या प्रकारची ललित साहित्य विज्ञान साहित्य सगळ्या प्रकारची पुस्तकं छापलेली. अशी सगळी मंडळी असताना मी तुमच्यात लहान आहे आणि माझ्यावर दडपण आलेले खऱ्या अर्थाने. आणि दिनेशची स्प्लेंडर माझ्या भोवती फिरते. कारण माईने सांगितलं ललित लेख लिहिणं फार अवघड आहे आणि मला ते जमत नाही. मी 2 वर्ष ॲग्राऊंडला लिहिलं पण 300 शब्द स्वतःला बांधून घेणं जमलंच नाही. आता परत सकाळला लिहायला चालू केलं, 4 आठवडे लिहिलं, वाच झालं. जमत नाही. काय केव्हा आणि कुठे हा प्रश्न ज्याला पडतो त्याला लिहिता येतं. हे साधं सोपं गणित साहित्याचं. मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, तुमचे एवढं नॉलेज मला नाहीये पण 3 प्रश्न मला पडले त्यातून मी लिहित आलो. तर ते प्रश्न दिनेशला पडले. स्वतःचं टंगडं मोडलं जास्त लिहायला लागला तो. कुठे चालला होता, गिरणीवर चालला होता का, कुणी काम कुठे सांगितलं. पण असं त्यामुळं अनेक चांगलं साहित्य, चांगले ललित लेख आणि अतिशय चांगल्या प्रकारचं साहित्य मराठी साहित्यात आलं हे फार महत्वाचं आहे. कारण त्यांनी जे लेख लिहिलेले दिनेशने ते फार महत्वाचे.
स्प्लेंडरवरती असेल, थिएटरवरती असेल, कात्रच्या बौद्धवरती असेल, ती लुसीवरती असेल, माईनं तर ती मुलगीच असं सांगितलं. कारण तो प्राण्यावर, मुख्य प्राण्यांवर तेवढं प्रेम करतो म्हणून लिहू शकला ना. आपलं संवेदन जागृत पाहिजे, ज्याची संवेदना जागृत आहे तोच लिहू शकतो ना. आणि तेही साध्या सोप्या भाषेत लिहिलं पाहिजे. आता मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्षित आहे, त्यांच्या अतिशय म्हणजे जबाबदारीने सांगतो की सहजतेला, जटिलतेचा स्पर्श झाला ना, चांगलं साहित्य वाङ्मयी विद्यापीठ व्यवस्थित घुसमटून मरतो. चांगलं साहित्य पाटील सर तिथं फार मोठं काम करतात एनसीईआरटी मध्ये. तर हे चांगलं साहित्य जर बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी साधं सोपं सहज लिहिणारी आणि ते समजून घेणारी आपली माणसं व्यवस्थित पाहिजेत, तरच ते साहित्य लागतं. नाही तर असं साहित्य ना, आता इथं आणि गुरुजन मध्ये वाघ सर तर रिटायर झाले सर, हा देशमुख सर आहेत म्हणजे डफळ सर आहेत. पण कसं आहे, यांच्या अतिशय म्हणजे मान राखून बोलतो की काय माहिती आपल्या मराठी साहित्यामध्ये रॅन्डम असं लिहिलं जात नाही, ठरवून लिहिलं पाहिजे, आशय सूत्र पाहिजे. या मताचा आदर मी करतो. पण काय होतंय, सगळ्यात आधी काय केलं जातं माहितीये का, अतिशय अवघड कविता लेख लिहिल्या जातात. मग त्या अवघड कविता त्या विद्यापीठ व्यवस्थेतल्या किंवा त्या कंपुगिरीतल्या मान्यवर सदस्यांच्या पाठीमागे लागून अभ्यासक्रमाला लावल्या जातात. आणि मग त्या अवघड कविता समजून सांगायला 80,000चे, तो शब्द मी वापरला होता, मला अक्षर घेतला, ठेवले जातात बरं का. आणि मग त्याच्यावर 2 प्रश्न काढले जातात 10 मार्काचे, बरोबर ना पाटील सर. आता ते एनसीईआरटी त्यांना फारच गुदुले जातात, त्यांचं मनातलं बोलते, त्यांना बोलता येत नाही, पदावर येते सेकंड पाटील सर. आणि मग ते 10 मार्काचे प्रश्न काढले जातात. म्हणून तो असं कशाला लिहायचं. अहो साहित्यापासून समाज दूर जायला लागलो. साहित्य म्हणजे काय गावाकडे साहित्य म्हणजे सामान. त्यांची चुकीच नाही. इथं बसलेला किंवा अख्ख्या महाराष्ट्रात जो शिकलाय तो साहित्यातून शिकलाय ना. विज्ञान साहित्य, इतिहास साहित्य, कला साहित्य, जे काय असेल, सामाजिक साहित्य, गणित साहित्य, हे साहित्याचे प्रकार आहेत की ते साहित्य वाचूनच माणसं पुढे जातात. परत साहित्याकडे डोंकून पाहतात का, कारण त्याच्यात गुढी वाढावी, त्याच्यात रुची वाढावी, यासाठी आपण काहीच केलं नाही. पण ही जबाबदारी कोणाची आहे, तर दिनेश सारख्या पोरांची, आमच्यासारख्या पोरांची. आणि साधं सोपं लिहिलं पाहिजे, ते तुमच्या थेट काळजाला भेटलं पाहिजे, तरच तुम्ही साहित्यावर प्रेम करायला लागाल, तरच तुम्ही पुस्तक विकत घेणार. मुखपृष्ठ एवढी, आता काय बोलून एवढी डेंजर काढली जातात ना, त्याच्या अर्थ घेऊन जातात 2-4 जणांना दाखवायचा अर्थ काय लागतोय. कशाला करता अशी मुखपृष्ठ, नका काढू, खरंच नका काढू. म्हणजे जर मुखपृष्ठाचा अर्थच लागला नाही, त्याचं जे पुस्तकाचं शीर्षक आहे त्याचाच जर अर्थ लागला नाही तर माणूस आत कसं जाईल. आणि गेलं तर 2-4 जातील ना. ती कंपुगिरी, कंपुशाही, त्यातला जो मी तुझे खाजवतो तू माझी खाजव असा म्हणणारा जो समीक्षकांचा वर्ग आहे. मी बोलायला सर देशमुख सर माफ करा, नगरी थोडासा फार परकडे तुमच्या समोर पहिल्यांदाच बोलतोय, पण स्पष्टच बोलतो जरा. तर तो जो वर्ग आहे ना, एकमेकांची खाजवतो ना, पण पुस्तक त्याच परिघात राहतं. आणि ज्यांच्या वेदनांचं भांडवल करून तुम्ही लिहिलंय त्यांच्यापर्यंत तुमचं साहित्य पोहोचलंच नाही तर काय करायचं त्या साहित्याचं. मी एक भाकर लिहिली, मी काय प्रचार करणार नाही. साधं सोपं लिहिलं, सहज लिहिलं म्हणून बांधावर गेले. विदर्भातलं एक गाव आहे, पहिल्यांदा तिथं पोस्टमन गेलाय पुस्तक घेऊन. मुंबईतल्या तिच्या तेव्हाच्या पोरानं ते पोस्टाने पुस्तक पाठवलं. पहिल्यांदा पोस्टमन गावात गेला आणि त्या बाईला ती गोष्ट कळली. मग कळलं असं लिहा ना, आपण तसं लिहित. आता पुढलेलं दिनेश काय आपल्याला बोलत नाही असो. तर रॅन्डम एका दिवसात मी 5 गोष्टी वाचल्या, त्यातल्या 5 ललित लेख वाचले. आणि साधी सोपी भाषा, सहजतेने सगळे मांडलेले प्रसंग असतील, आठवणी असतील, भावनांचा कल्लोळ असेल, हे सगळं खूप आवडलं. कारण ते सगळं अकृत्रिम आहे. आणि जे काही सहज असतं, सोपं असतं ना, ते माणसांना आवडतं. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्ही म्हणाल मराठी पुस्तकाला इंग्लिश नाव का, बरोबर का नाही. तुम्ही रॅन्डमला तसं मराठी अर्थ काय, सहज काय काही ना,
आता काही म्हणलं असतं लोकांनी घेतलंच नसतं. बरोबर का नाही? हाय मार्केटिंगचा फंडाच आहे ना. आता यादृच्छिक, आता म्हणजे जे इच्छुक असते ते नसते आले. तर याचा विचार केला पाहिजे, कारण आता सूर्यप्रकाशनाचा मालक म्हटलं तो ते विचार करणारच ना. तसा तो विचार केलेला आहे आणि अतिशय चांगलं पुस्तक झालेलं आहे. रॅन्डम मुखपृष्ठ सुद्धा चांगलं झालंय. शीर्षक फार सुंदर आहे. शीर्षक सुंदर आहे बघा. आता मामांनीच हा पुस्तकावर आता जास्त बोललं तर तुम्ही म्हणा सगळं पुस्तकच वाचून दाखवा, मग तुम्ही विकत घेणार नाही. आणि दुसरं म्हणजे झांजर. आता हे 3रं वर्ष आहे आणि माझं पण लिहिण्याचं 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी त्या प्रकाशनाला मी पुढे बसलो होतो, 3ऱ्या इथं बसवलंय. तर हे सगळं गौरवशाली पुसेगावची जी परंपरा आहे, माणसं एकत्र आणण्याची, जोडण्याची, ती टिकवण्याची. नाही तर गावातला गावाला आवडत नाही. आता गावातला गावाला आवडत नाही. बघा अखंड हरिनाम सप्ताह जर गावाकडे असेल आणि त्या गाव एखादा भाऊ आला नाही गावातलाच उभा राहिला तर नेहमी लोक घरी जाते. का? गावातलं काय त्याचं ऐकायची, त्याचं काय ऐकायचे? आपली मानसिकताच तशी झालेली. हॉटेलला गेलं तर घरगुती मागायचं, घरी गेलं तर बायकोन म्हणे हॉटेल सारखं कर बरं का. पण नेमकं काय पाहिजे गोष्टीला तुला? बरोबर आहे का नाही? ही परिस्थिती आहे. परंतु गावातला भाऊ गावाला चांगला वाटत नाही किंवा ह्याची आडवा त्याची जिरवा, अशा सगळ्या ह्या वातावरणामध्ये सुद्धा पुसेगावची सगळी मित्रमंडळी, तुम्ही 55 वर्ष नका म्हणू, लंगोटी यार म्हणायचं. आणि विचार करा 55 वर्ष म्हणल्यावर हे झाले तर कुठं असतील? शेजारी असेल, पाहणा शेजारी असेल तर कसं काय असेल? लंगोटी यार म्हणायचं ना. हा भिंतच मध्ये होती. तर असा प्रश्न पडतो. तर हे लंगोटी यार आहेत खऱ्या अर्थानं. अशी यारी खरंच पाहिजे, खरंच पाहिजे. नाही तर एखादा पुढं झाला ना कसं सांगायचं काम आहे, आपला हा म्हणायचं काम आहे असं म्हणणारे लोक आहेत अजिंक्य, खऱ्या अर्थानं आहेत. पण ह्या सगळ्या वाईट प्रवृत्तीला छेद देत सगळे मित्रमंडळी तुमच्या सोबत आहेत. त्यामुळं गुढीपाडव्याचं जे वैचारिक झुंजूमुंजू आहे ते खऱ्या अर्थानं दरवर्षी बहरते. नाही तर ते बहरतच नसतं ना. अहो याला वैचारिक पाठबळ देणार नाही, पैशाच कोण देणार? बरोबर का नाही? आपल्या इथं कसं आहे, 3.5 लाख याला साखरपुड्याला खर्च करतात, 8.5 लाख लग्नाला खर्च करतात आणि बस्ता जे बांधतात ना, बस्ता झाल्यावर बाहेर आले ना दुकानच्या ते रसखुली पाहिजे त्याच्यावर बांधतात. काय ना अशी मनोवृत्ती आपली. तर अशा काळात सुद्धा किती शक्तिशाली जाहिराती मिळाल्या. सोपी गोष्ट नाही ना, सोपी गोष्ट नाही. 2.5-3 लाखाचं प्राध्यापक मला म्हणते तुमचं पुस्तक वाचायला द्याल का? मग पुस्तकाने नाचायला गेलो काय? आणि विकत तर गेलो. आणि खरंच दिलं नाही देशमुख सर, माफ करा पण मी अशा लोकांना मुद्दाम पुस्तक दिले नाही. सगळं फुकट पाहिजे आणि ज्याचं घेतलं त्याला कळालं नाही पाहिजे अशी जी प्रवृत्ती फोफावलेली साहित्यात. त्यामुळे ना लेखक मेलो लेखक. त्या दिवशी मी साताऱ्यामध्ये तुम्ही मुलाखत घेत होता त्यावेळेस मी एक आठवण सांगितली. आमच्या भागात निवास परिसरात एक कवी मेलं, कावळा शिवाना. शेवटी त्याने 35 वर्षापूर्वी जो प्रकाशित केलेला कविता संग्रहाचे 2 प्रती ठेवल्या तिथे, तरी कावळा शिवला नाही. म्हणजे कोणाला कावळ्या घालून जॅकेट घेऊन पाकिट अशी परिस्थिती असो. फारच विषय होतो, मी बोलायला लागलो मी काही बोलतो, परत लोक म्हणतात नगरी राहू द्या. काही लिहून आणलं नव्हतं किंवा काय नव्हतं. देशमुख सर बसलेले असताना काही आठवणी जागा झाल्या. 400 वर्षापूर्वीची एक 4 ओळींच्या कविता आहे. चपाती खाऊ खाऊ झाली बदाडी. त्यांनी जो लेख लिहिलाय ना फार महत्वाचा आहे. त्यातल्या काही ओळी वाचल्या आणि 1 भाकर 3 चुलीमध्ये 4 ओव्या घेतल्या असतात 400 वर्षापूर्वीच्या. त्यातली ही नाही, त्याच्यात वेगळी की चपाती खाऊ खाऊ झाली बदाडी. आणि निरक्षर बायांनी रचलेले ओव्या कविता आहेत किंवा गीत आहेत. चपाती खाऊ खाऊ झाली बदाडी, नेसाया मागती पैठण साडी, असा नारीचा नखरा वाजून गेले 11:30. याच्यासाठी किती हजाराचा मास्तर ठेवावा लागेल आपल्याला? नाही लागणार.
किंवा ऐक ऐक रे योगा तुले मी काय सांगते, लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते. भुकेसाठी मागू नये भीक पोलादी हातांनी, आणि तुटू लागता आतडे सूर्य पुडावा दातांनी, असं म्हणणाऱ्यांचे ललित सोनुले सर कुठल्या विद्यापीठात आहेत? नाही ना भेटू ती साधी माणसं. साधी माणसं वेबसाईटवर दिसतच नाही. आणि जी वेबसाईटवर आहेत ना ती फक्त लाईक आणि कमेंटवरच चालली. खरे साहित्यिक आपले तुम्ही पोते घालून आणले गड्या खऱ्या अर्थाने. तुम्ही सांगळे सर आता चांगले साहित्यिक शोधा, अभ्यासक्रमाला लावा. जे काही मी काय माझी वाट मोकळी करत नाहीये, बरोबर ना बाळासाहेब? असंच असते. पण बरं इथं बहीण भाऊ सून सगळी कला साहित्य क्षेत्रात वावरणारी रमणारी लोक आहेत. नाहीतर मग काही काहींच्या घरात असं असतं, नवरा कवी असतो, बायको गृहिणी असते, तो म्हणतो ऐकशील का माझी जोडजोडी, तर गीत ती मग ती घाल चुलीत. असं व्हायला नको. पण हे सगळं जुळून आलं. बरं गिटारिस्ट पण आहे, गिटारिस्टचा पण कार्यक्रम ठेवायचा लेखाचा आपल्याला. अजून आता काही बोलायला पाहिजे असं मला नाही वाटत. गणेश म्हणलं किती बोला म्हणजे लोक घरी येऊन निघून घालायचे ती मला असं. आणि रॅन्डम आणि झांजर या दोन्ही कलाकृतींना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. कायम सोबत आहोत आणि अशाच प्रकारचं लिखाण दिनेशकडून होत राहो. आमच्याकडून काय चुकलं तर पुढल्या वर्षी त्याचा विचार करावा. आणि धन्यवाद. बंद करा.